दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग प्रबुद्ध ग्रंथालय आयोजित आंबेडकरी साहित्यातील उत्तम ग्रंथांचे पुस्तकांचे अभ्यासपूर्ण विवेचन. पुस्तकांवर बोलू काही. वाचन चळवळीला गतिमान करणाऱ्या वाचन शृंखलेच्या आजच्या 13व्या भागात आपण ऐकणार आहात आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते, विचारवंत, परिवर्तनवादी कवी आ.सो. शेवरे यांच्या सामाजिक, साहित्यिक आणि विशेषतः कवितांच्या वाटचालीचा अचूक वेध घेणारा आंबेडकरी कवी, कार्यकर्ते सुनील हेतकर संपादित बहुचर्चित चिंतनात्मक ग्रंथ आ.सो. शेवरे व्यक्ती आणि वाङ्मय या पुस्तकाचे अभ्यासपूर्ण विवेचन. विवेचक आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, कवी, प्रसंवादाचे संपादक, अभ्यासक अनिल जाधव. तर ऐकूया माणसातील माणूसपण शोधत केवळ कवितेसाठी आयुष्यभर दफनविणा सोसत पैसा, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठेचा हव्यास न बाळगता आंबेडकरी निष्ठा जपत झिरो बॅलन्स असलेले पासबुक मागे ठेवून कवितेतून विद्रोह मांडणाऱ्या अंधारातील जागल्याची संघर्षमय वाटचाल अधोरेखित करणारा प्रेरणादायी ग्रंथ आ.सो. शेवरे व्यक्ती आणि वाङ्मय. सर्वांना सप्रेम जय भीम. तथागत गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व महामानवांच्या क्रांतिकारक विचारांना अभिवादन. दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग आयोजित प्रबुद्ध ग्रंथालयाच्या पुस्तकांवर बोलू काही या उपक्रमात मला 13वे पुष्प गुंफण्याची संधी दिल्याबद्दल दर्पण प्रबोधिनीचे अध्यक्ष राजेशजी कदम, दर्पण प्रबोधिनीचे सचिव आनंदजी तांबे, प्रबुद्ध ग्रंथालयाचे प्रमुख आदरणीय पी.जी. कदम सर आणि दर्पण साथी यांना मी धन्यवाद देतो. अखंड मानवजात बंधमुक्त व्हावी आणि तळाचा माणूसही आनंदाने हसावा, खेळावा, बागडावा या आंतरिक तळमळीने ज्यांनी कविता लिहिल्या, ज्यांची कविता माणसाला केंद्रबिंदू मानते, असा माणसातलं माणूसपण शोधणारा, महामानवांच्या विचारांचा आदर्श मानून जीवन व्यतीत करणारा, स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय या महामानवांच्या मूल्यांचं समाजात रोपण करणारा, स्वाभिमानी, ऊर्जाशील, सृजनशील निर्मितीचा ध्यास धरणारा, स्वतःला सवंग परिस्थितीपासून कोसोदूर ठेवणारा कवी, संस्थापक, संपादक, सामाजिक कार्यकर्ता आ.सो. उर्फ आबा शेवरे यांच्या समग्र कवितेवर, व्यक्तिमत्वावर सखोल चिंतन व्हावं या उद्देशाने सम्यक साहित्य संसदेचे अध्यक्ष आदरणीय सुनील हेतकर यांनी 2 वर्ष अतिशय परिश्रम करून आ.सो. शेवरे व्यक्ती आणि वाङ्मय या अतिशय देखण्या आणि सुंदर अशा ग्रंथाची निर्मिती स्वतःच्याच हेतकर पब्लिकेशन या प्रकाशनातर्फे केलेली आहे. हेतकर यांनी या ग्रंथामध्ये आ.सो. शेवरे यांची जडणघडण, त्यांच्या कवितेचे मूल्य, त्यांच्या सामाजिक योगदान व आजपर्यंत त्यांच्या अपरिचित घटनांचा परामर्श या कवितेमध्ये घेतलेला आहे. सुनील हेतकर यांनी आ.सो. शेवरे व्यक्ती आणि वाङ्मय या ग्रंथाचे 4 भागामध्ये विभाजन केले आहे. यातील पहिल्या व दुसऱ्या भागात त्यांच्या वाङ्मय निर्मितीवर भाष्य असून पहिल्या भागात त्यांच्या समग्र कवितेवर तर दुसऱ्या भागात प्रत्येक कविता संग्रहावरील भाष्य अंतर्भूत आहे. पहिल्या भागात त्यांच्या एकूणच कवितेतील समाज, निसर्ग, प्रतिमा, विश्व, आंबेडकरी जाणीवा, अंधारूपे, माणूस आणि स्त्री यावर भाष्य आहे. तिसऱ्या भागात त्यांच्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकलेला आहे. यात त्यांची स्वभाव वैशिष्ट्य व त्यांच्या जीवनातील अनेक अपरिचित घटनांचाही परामर्श घेतलेला आढळून येईल. चौथ्या भागात आ.सो. शेवरे या व्यक्तिमत्वाचा वेध घेण्यात आला आहे. अशा प्रकारे आ.सो. शेवरे यांची कविता, चळवळ, प्रवृत्ती आणि प्रकृती सुजाण साहित्य प्रेमींसमोर ठेवून आबांच्या स्मृती जागत ठेवण्याचा फार मोठा प्रयत्न
आदरणीय सुनील हेतकर यांनी केलेला आहे. आज मी पहिल्या भागामध्ये समग्र कवितेवर भाष्य करणार आहे. एकमय सुखी समाजाचे स्वप्न पाहणारे कविता लिहिणारे आसो शेवरे यांच्या संदर्भ या कवितेचा उल्लेख करून कटारे म्हणतात, कोकणातील माणूस हा माणसेनं ओळखण्याची असम्य चूक करणार आहे. तो गटातटाट विषमतेचे बीज पेरणारा आहे. अशा लोकांना आबा शेवरे हे मनुस्मृतीचे ठेकेदार म्हणतात. देवाला महार बळी देण्याचे सागरसंगत वर्णन कवीने त्यांच्या कवितेमध्ये केलेले आहे. बळीची हीच पद्धत आपल्याला नामांतर आंदोलन असो किंवा गुजरात आंदोलन असो यामध्ये दिसून येते. दलितांवर कसे अन्याय होतात याचा आलेखच कवी या कवितेमध्ये उभा केलेला आहे. या कवितेचा शेवट वाचकांना अतिशय विचार प्रवृत्त करणारा आहे. कवी म्हणतात, आईच्या गर्भात वाढताना योनी मार्गातच प्रतिज्ञा करायला हवी, शोषण, अन्याय, अत्याचार, बलात्कार सहन न करण्याची, माणूस म्हणून जगण्याची आणि इतरांना माणसासारखे वागवण्याची. कवी इथे स्वतःला बुद्धाशी जोडून घेतो, कारण प्रत्येक माणसानं माणसासारखं वागवलं पाहिजे हा बुद्धाचा विचार. माणसाविषयीची करुणा इथे कवीच्या वृत्ती प्रत्यय येते की त्यांनी करुणेने त्यांचं हृदय ओथंबलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणून मोतीराम कटारे म्हणतात, माणसावर सुक्त रचण्याची भाषा ही गोलपीठातून नामदेव ढसाळ यांनी सुद्धा केलेली होती. पण कटारे म्हणतात त्याप्रमाणे नामदेव ढसाळ यांचा कविता संग्रह विध्वंसक विद्रोहाचं प्रतीक आहे, तर गंधारीची फुले हा आसोंचा कविता संग्रह विधायक विद्रोहाचं आविष्कार आहे. निसर्ग आणि माणूस यांचा समन्वय साधणारी आसो शेवरे यांची कविता आहे असं मत डॉक्टर श्रीधर पवार नोंदवतात. आसोंची कविता विशेषतः गंधारीची फुले व दफनव्याना या कविता संग्रहामध्ये निसर्गाचा सोर व आदर्शांचा प्रत्यय येतो. निसर्ग व समूहातील द्वंद्वांचे मार्मिक विश्लेषण ते करतात. निसर्गासोबतच एकात्मिक असलेल्या सामाजिक परिघातील भोवताल व त्यामध्ये वर्तत असलेल्या माणसाचा रहिवास व मनोभाव आसोंच्या कवितेत निरंतर प्रवाहित झालेला दिसतो. म्हणून डॉक्टर श्रीधर म्हणतात, नामदेव ढसाळांचा गोलपिट्टा हा महानगरीय परिघातील वंचितांचा अवकाश आहे, तर आसोंचा गंधारीची फुले हा ग्राम्य परिघातील वंचितांचा अवकाश आहे. अशा प्रकारे निसर्गातील वैविधता, अपरंपरा, बदलत जाणारी नक्षत्र व समाजातील निरंतर हारागिरी पाहून कवीची सर्जनता व दाहक वास्तवावर फुंकर घालते. यामध्ये करुणेचे दाट सोर जसे गहिवरून येतात त्याप्रमाणे त्यांचा सौंदर्याचा निरंतर सुरू राहतो, शोधही सुरू राहतो. शेवरे म्हणतात, वाळवंट तुडवीत आलो तळपाय शाबूत ठेवून, वाळवंट तुडवीत आलो तळपाय शाबूत ठेवून, डोळ्यातील आसू करपून गेले अवकाशातील नक्षत्र निरखून, डोळ्यातील आसू करपून गेले अवकाशातील नक्षत्र निरखून. आसो शेवरे यांच्या कवितेतील प्रतिमा विश्व उलगडताना डॉक्टर गोविंद काजरेकर म्हणतात, गंधारीची फुले या कविता संग्रहाचं शीर्षक ही एका कवितेतील प्रतिमा आहे. गंधारीची फुले उग्र गंधाची सवाष्ण स्त्रियांनी केसात मारण्याला फुलं नसतात, मात्र दलित स्त्रियांनी केवडा, गुलाब, चाफा यांची फुले केसात मारू नये असा उच्चवर्णीयांचा दंडक. मात्र एक दिवस सवर्णाची पैत्रयात्रा जात असताना रस्त्यावरून जाताना त्यावेळी काही फुले रस्त्यात पडतात व त्यातील एक फूल एक दलित स्त्री उचलते, साफ करते आणि ते आपल्या केसामध्ये मारते आणि आपल्या इच्छा पूर्ण करून घेते. त्यामुळे गंधारीची फुले ही अभावाची प्रतिमा आहे. मात्र त्या प्रतिमेच्या अनुषंगाने आलेला काव्याशय विद्रोही जाणीव व्यक्त करणारा आहे असं मत डॉक्टर गोविंद काजरेकर मानतात. त्याप्रमाणे दफनव्याना या कविता संग्रहाचं शीर्षकही प्रातिनिधिक प्रतिमा म्हणून आसोने योजले आहे आणि झिरो बॅलन्स असलेलं पासबुक हे शीर्षकही सर्वकष अभावाची प्रतिमा आहे असं मत या
व्यक्ती आणि वाङ्मय असो शेवरे व्यक्ती आणि वाङ्मय या पुस्तकामध्ये गोविंद काजरेकर नोंदवतात. गोविंद काजरेकर पुढे म्हणतात, अंधाराचा प्रतिमेचा शेत देण्यासाठी शेवरे यांनी बऱ्याच कवितेत प्रकाशाची प्रतिमा योजली आहे. तुझ्या चितेच्या उजेडात मी कविता वाचली माणसांच्या कहाण्यांची. तुझ्या चितेच्या उजेडात मी कविता वाचली माणसांच्या कहाण्यांची. तेव्हा वेदनेची पाखरे सहज उडून गेली सरणावरून. तेव्हा वेदनेची पाखरे सहज उडून गेली सरणावरून. असो शेवरे यांच्या कवितेतील आंबेडकरी जाणीवा या लेखात डॉक्टर सोमनाथ कदम म्हणतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रकाश सूर्य होते आणि त्या प्रकाश किरणाने नाहून निघालेल्या दुसऱ्या पिढीतील एक प्रकाशयात्री म्हणून आसो शेवरे यांच्याकडे पाहिले पाहिजे. माणसातील असुरता नष्ट करून युद्धापेक्षा बुद्धाच्या कारुण्यावर विश्वास असणाऱ्या आंबेडकरी जाणीवेचे ते उद्गाते आहेत. म्हणून त्यांची कविता स्थानिक समस्याबरोबरच वैश्विक परिघातील वेदना माणुसकी कत्तर पाहून कवीला बुद्धांची तीव्रतेने आठवण होते. शांती, मैत्री, करुणा, बंधुतेचा सूर आलवताना आसो शेवरे म्हणतात, शांती, मैत्री, करुणा, बंधुतेचा सूर आलवताना आसो शेवरे म्हणतात, सूर्याने काळ 4 अश्रू ढाळले तेव्हा चंद्र सद्गतीत झाला आणि म्हणाला, दादा चिंता करू नकोस. सूर्याने काळ 4 अश्रू ढाळले तेव्हा चंद्र सद्गतीत झाला आणि म्हणाला, दादा चिंता करू नकोस. बुद्धाची प्रज्ञा विश्वाला शांती देते आहे. आता पावलांची दिशा बदलायला हवी. युद्धविरोधी गाणी गायलाच हवी. युद्धविरोधी गाणी गायलाच हवी. आसो शेवरे यांच्या कवितेतील अंधारूपे दर्शविताना डॉक्टर अनिल फराकटे आसोंची कविता असंख्य अंधार रूपे मिरवते. त्यांची वेदना सोसते. त्या अंधार रूपाचे प्रकाशपुंज व्हावेत या कवितेची आस आहे. पण अंधार रूपांची अशी कोरीवळीने होतात की संवेदनशील वाचकांची दृष्टी त्यावर खिळून राहते. गंधारीचे फुलेपासून सुरू झालेला हा अंधार वाटेचा प्रवास दफनमेदामध्ये गडद होतो आणि पुढे झिरो बॅलन्स असलेलं माझं पासबुकमध्ये भेदक बनून वाचकांना शळत राहतो. आता ही संपूर्ण कविता अंधार प्रतिमा घेऊन येते. ह्या कवितेत आबा शेवरे म्हणतात, अंधारात भिजलेली झाडे अंधारातच करपून जातात. अंधारात भिजलेली झाडे अंधारातच करपून जातात. तव्यावर करपणाऱ्या भाकरीसारखी. डोळ्यात अंधार, पाय अंधारात, अंधाराच्या बेडीत हात आणि मेंदू अंधाराच्या कवटीत. साऱ्या इंद्रियांना अंधारानंच कैद केलं आहे. आसो शेवरे यांच्या कवितेतील माणूस हा माझा लेखी आसो शेवरे व्यक्ती आणि वाङ्मय या ग्रंथामध्ये आहे. समाज उन्नतीसाठी कसा माणूस हवा आहे याचे सुरेख स्वप्न गंधारीची फुले या काव्यसंग्रहामध्ये नवेच मजला हवे या कवितेत आबाने व्यक्त केला आहे. आबा शेवरे म्हणतात, समाज उन्नतीसाठी मजला नवा विचार हवा. समाज उन्नतीसाठी मजला नवा विचार हवा. नव्या मनाचा, नव्या दिलाचा, नवाच माणूस हवा. किंवा झिरो बॅलन्स असलेलं माझं पासबुक या काव्यसंग्रहामध्ये आसो शेवरे म्हणतात, माणूस कसाही असला तरी चालेल. माणूस कसाही असला तरी चालेल, पण त्याला नाकारून चालणार नाही. ते कवितेत म्हणतात, प्रेम नि बंधुता जपणारा माणूस होत आहे दुर्मिळ. प्रेम नि बंधुता जपणारा माणूस होत आहे दुर्मिळ. परिवर्तित झालेले जगण्याचे संदर्भ, जुन्या सदऱ्याची माप नव्या सदऱ्याने केव्हाच नाकारली आहेत. पण माणसाने माणसाला नाकारून चालणार नाही. पण माणसाने माणसाला नाकारून चालणार नाही. आसो शेवरे यांच्या कवितेतील श्री या लेखात कल्पना धाकूमालिये प्रतिपादन करतात की आसो शेवरे यांनी आपल्या कवितांमधून स्त्रियांवर होत असलेल्या अत्याचारावर कडक ताशेरे ओढताना स्त्रीची घुसमटही व्यक्त केली आहे. सोबत ते तिला चापेखिळीसारखी उमळत येण्याचे आव्हानही करतात. आसो शेवरे यांची कविता सरोवरासारखी शांत,
विचारप्रणव आहे असे मरिये म्हणतात. आसो शेवरे कवितेत म्हणतात, चार भिंतीच्या आत घुसमटणं सोडून दे. ते स्त्रियांना म्हणतात, चार भिंतीच्या आत घुसमटणं सोडून दे, थोडी मैदानात मोकळ्या हवेत खुळून ये. पिंगानी भिरभिरीत येतात तशीच तू ये ना, उमलत चाफेकळीसारखी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोडबिलांच्या रूपाने भारतीय स्त्रियांना फार मोठी भेट दिली. डॉक्टर आंबेडकर नसते तर स्त्री आजही पशुवत राहिली असती. आज थोडे आशादायक चित्र दिसत आहे. म्हणून आसो शेवरे म्हणतात, तुझ्या स्त्रीमुक्तीचा लढासुद्धा घेत आहे नवा आकार. तुझ्या स्त्रीमुक्तीचा लढासुद्धा घेत आहे नवा आकार. आणि तुझ्या विचारांची उभारी वाढते आहे हळूहळू. आणि तुझ्या विचारांची उभारी वाढते आहे हळूहळू. आसो शेवरे यांच्या कवितेतील कष्टकरी स्त्रीजीवन प्राध्यापक सीमा हडकर तांबे यांनी रेखाटलेले आहे. शेवरे आपल्या कवितेतून शोषिक प्रेमळ स्त्रीचे चित्रण करताना म्हणतात, तापलेल्या वाळूतून चालावं लागतं तुला. तापलेल्या वाळूतून चालावं लागतं तुला. ऊन वाऱ्यात कष्टावं लागतं तुला. व्यक्ती आणि वाङ्मय या ग्रंथातील दुसऱ्या भागात ज्येष्ठ कवी मनोहर कदम यांनी गंधारीची फुले या काव्यसंग्रहातील कवितांची कातळावर फुललेली कविता असा गौरव केला आहे. तर ज्येष्ठ समीक्षक काशीनाथ वाडेकर यांनी दफनवेना या काव्यसंग्रहातील कवितेला परिवर्तनाची गतिशीलता दर्शवणारी कविता असे नामांकन केले आहे. आजचे आघाडीचे समीक्षक डॉक्टर महेंद्र भवरे यांनी झिरो बॅलन्स असलेलं माझं पासबुक या काव्यसंग्रहातील कवितांना माणसाचं गीत गाणारी कविता म्हणून गौरव केला आहे. तर प्रखर आंबेडकरवादी कवी व लेखक डॉक्टर प्रकाश मोगली यांची निरीक्षणेही चिंतनशील आहेत. ते आसोंबद्दल म्हणतात, आपल्या वाटा प्रकाश वाटा आहेत असं ठामपणे म्हणणारा कवी आहे. तर कवी व विचारवंत डॉक्टर भास्कर पाटील समकालाच्या परिभाषेत व्यक्त झालेला काव्यसंग्रह म्हणून झिरो बॅलन्स असणारे पासबुक या काव्यसंग्रहाचा उल्लेख करतात. तर कवीच्या प्रतिकात्मक कविता बौद्ध परिमाणकारक आहेत यासारखी निरीक्षणं नारायण लाले यांनी अंधारातील जागल्या या संकलित कविता संग्रहाबद्दल व्यक्त केलेली आहेत. या ग्रंथाच्या वृत्तवेध भागात सर्वस्वी नारायण सुर्वे, मधुमंगेश कर्णिक, सतीश काळशेकर, उर्मिला पवार, विजय जामसंडेकर, विनायक मेढभावकर, सिद्धार्थ देवदेकर, मदन हजेरी, सिद्धार्थ तांबे, अजय कांडर, अशोक नवरे, संतोष वायंगणकर, संतोष पाटणकर, मिलिंद चिंचवळकर, ॲडव्होकेट स्वाती तेली या मान्यवरांचे तसेच लोकसत्ता, वैनतय्य या पत्रिकांचे अभिप्रायही अंतर्भूत आहेत. त्याचबरोबर चरित्रवेध यामध्ये संध्या तांबे, राजा केळवळकर, दीपक कोर्लेकर, अनुया कुलकर्णी, सुभाष वेंगसरकर, यशवंत शेरपेकर, अभय शेवरे यांनी आबांच्या अपरिचित घटनांचा परामर्श घेतलेला आहे. बंधूंनो, आंबेडकरी साहित्य चळवळीतील एक सहप्रवासी या नात्याने आणि मित्र म्हणून हा ग्रंथ सुनील येतकर यांनी मलाच प्रेमपूर्वक अर्पण केलेला आहे. तर सुनील येतकर यांनी हा संपादित केलेला ग्रंथ आसो शेवरे यांच्या वाङ्मयीन सामाजिक कार्याचा व्यक्तिमत्वाचा गौरव करणारा आहेच, परंतु परिवर्तन साहित्य चळवळीतील कवी, सामाजिक कार्यकर्ते यांच्या अभ्यासासाठी महत्त्वाचा एक संदर्भ ग्रंथ म्हणून त्याच्याकडेही पाहता येईल. कोकणामध्ये अनेक ज्येष्ठ साहित्यिक आतापर्यंत होऊन गेले, पण त्या कोणाहीवरही अशा प्रकारचा चरित्र ग्रंथ निर्माण झाल्याचं माझ्या ऐकण्यात किंवा वाचण्यात आलेलं नाही. आणि म्हणूनच हा कोकणातील पहिलाच चरित्र ग्रंथ असावा. आणि हा आसो शेवरे आणि व्यक्ती आणि वाङ्मय या ग्रंथाची सुनीलनी प्रथम कोकणामध्ये निर्मिती केली, त्यामुळे तिच्या प्रयत्नाला आपण दाद दिली पाहिजे, त्याचं कौतुक करण्याजोगं आहे. म्हणूनच मित्रांनो, आपण प्रत्येकानं हा ग्रंथ स्वतः विकत घेऊन वाचावा, आपल्या मित्रांना भेट म्हणून द्यावा अशी विनंती करतो.
आणि दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्गचे अध्यक्ष आदरणीय राजेश कदमजी, दर्पणचे सचिव आनंद तांबे आणि सर्व दर्पण साथी यांचे आभार मानतो आणि मी हे माझे 2 शब्द पुरे करतो. जय भीम, जय भारत.